नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो तुमच्या गावातला ग्रामसेवक असतो तर त्याच्या पगाराविषयी माहिती होणार आहे। आता त्याचा पगार किती असतो आणि त्याच्या पगारानुसार तो काम करतो का, तर याचीच संपूर्ण माहिती घ्यायची आहे। आणि पगारानुसार जर का काम करत नसेल तर त्याची तक्रार कशी करायची, कुठे करायची, कशा पद्धतीने अर्जाची प्रोसेस करायची, याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला ग्रामसेवकाला पगार किती असतो ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आता मित्रांनो, ग्रामसेवकाला पगार किती आहे, ग्रामसेवक एवढा पैसा खात असतात पण त्यांना पगार किती आहे ते माहीत नसतं। तर मित्रांनो, त्यांना विविध प्रकारचे भत्ते असतात। आता भत्ते कोणकोणते असतात, तर बऱ्याच प्रकारचे भत्ते असतात। तर त्याची संपूर्ण तपशीलवार माहिती बघूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर त्याला मूळ वेतन जे असतं तर ते 25,500 रुपये असते। त्यानंतर त्याला महागाई भत्ता देखील असतो। तर तो महागाई भत्ता म्हणजेच त्याला आपण DA म्हणतो। तर मित्रांनो, महागाई भत्ता जो आहे तो 7,905 रुपये असतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, ग्रामसेवकाला घरभाडे भत्ता असतो। आता घरभाडे भत्ता हा ग्रामसेवकाला का दिला जातो असं तुमच्या मनात विचार आला असेल। तर मित्रांनो, घरभाडे भत्ता जो आहे तर नियमानुसार ग्रामसेवकाने ज्या गावामध्ये तो काम करत आहे त्या गावामध्ये राहणे बंधनकारक असतं। पण बऱ्याच प्रकारे ग्रामसेवक राहत नाहीत किंवा बऱ्याच प्रकारे ग्रामसेवक घरून येऊन जाऊन करतात। तर मित्रांनो, तो भाग त्या ग्रामसेवकाचा राहिला। तर मित्रांनो, घरभाडे त्याला जे असते तर ते घरभाडे त्या ज्याला आपण HRA म्हणतो। तर मित्रांनो, हे घरभाडे जे असते तर 4,590 रुपये असते। त्यानंतर मित्रांनो, वाहतूक भत्ता ज्याला आपण TA सुद्धा म्हणतो। तर मित्रांनो, यांना वाहतूक भत्ता जो आहे, पेट्रोल डिझेल खर्च जो असतो तर त्यासाठी 2,358 रुपये मिळतात। तर मित्रांनो, संपूर्ण वेतन हे जे आहे तर महागाई भत्ता वगैरे संपूर्ण वेतन धरून त्यांना हे वेतन जे आहे तर ते 40,353 रुपये दिलं जातं। आता मित्रांनो, या वेतनामध्ये वाढ सुद्धा होत असते। जशी जशी ग्रामसेवकांची रँक वाढत जाते तशी तशी पगारामध्ये सुद्धा वाढ होत असते। तर आता मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामसेवक एवढा पगार घेतोय पण पगार एवढं काम तरी करतो का, देखा आपने लापरवाही का नतीजा है। हा महत्त्वाचा मुद्दा सर्वांच्या लक्षात आला पाहिजे। तर मित्रांनो, ग्रामसेवकाला कोणकोणती कामे असतात हे आता आपण पाहूयात। समझ रहे हो आप समझ रहे हो। आता मित्रांनो, ग्रामसेवक हा गावासाठी काय काम करत असतो, तर मित्रांनो, ग्रामसेवक गावामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सचिव म्हणून काम करत असतो। आता ह्या ग्रामसेवक सचिव म्हणून काम करत असताना याच्यावरती सगळ्या तुमच्या गावाचा भार असतो। आता तुमच्या गावामध्ये विविध प्रकारच्या योजना येतात, त्या सरकारकडून योजना येतात। तर त्या सरकारकडून येणाऱ्या योजना ज्या आहेत त्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम महत्त्वाचं म्हणजे ग्रामसेवकच असतं। त्याचप्रमाणे तुमच्या गावातील लोकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात किंवा बऱ्याचशा त्रुटी असतात। तुमच्या गावातील लोकांना मोठमोठ्या अडचणी येत असतात गावासंदर्भात। तर त्या अडचणी ज्या आहेत तर त्या अडचणी तुमच्या ग्रामसेवकाला सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं असतं। म्हणजे शासनाला दाखवून द्यायचं की बाबा की गावामध्ये ह्या पद्धतीच्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा अशा पद्धतीचे अडचणी आहेत। तर मित्रांनो, गावामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत हे सगळी माहिती जी आहे ती ग्रामसेवकाला शासनाला द्यायची असते। म्हणजे शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते ग्रामसेवकाचं असतं। तर आता ग्रामसेवकाचं दुसरं काम म्हणजे गावाची जी सर्वांगीण विकासाची जबाबदारी आहे ती सगळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावरती असते। तर मित्रांनो, ग्रामसेवक जो आहे तो गावात कशा पद्धतीने विकास होईल किंवा गावामध्ये गावातील लोकांना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी असतील त्या अडचणी सॉर्ट आउट करणे किंवा विविध प्रकारच्या त्यांच्यापर्यंत त्यांच्या ज्या समस्या असतील त्याचं निरसन करणे, अशा पद्धतीच्या विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या ग्रामसेवकावरती असतात। आता ह्या जबाबदाऱ्या ग्रामसेवकाला पार पाडाव्या लागतात। त्याचप्रमाणे मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये जो ग्रामसेवक असतो तर हा ग्रामपंचायतीमध्ये झालेला जो हिशोब असतो, विकास कामांसाठी झालेला खर्च असतो किंवा विविध प्रकारचा ग्रामनिधी असो, पाणी पुरवठा असो, अशा पद्धतीचे जे योजना आहेत किंवा खाते आहेत तर त्या खात्यांची तपशीलवार माहिती जी आहे त्याचे अहवाल शासनाला पाठवत असतो। त्याच पद्धतीने मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये पाणीपट्टी येते, घरपट्टी येते। तर हे सगळे घरपट्टी, पाणीपट्टी हे वेगवेगळ्या खात्यावरती त्या खात्यावरती जमा करून त्याची कीर्द जी असते, नमुना नंबर 5 असतो, तर ते नमुना नंबर 5 मध्ये तसेच संपूर्ण नोंदी जे आहे, दप्तर व्यवस्थित ठेवण्याचं काम जे आहे ते ग्रामसेवकाचं असतं। आता ग्रामसेवक ही सगळी कामे पार पाडत असतो का नसतो हे तुम्हाला पण माहिती आहे। बऱ्याच वेळा काही ग्रामसेवक, सगळेच ग्रामसेवक नाही पण बऱ्याच वेळा काही ग्रामसेवक जे आहेत, समजा ग्रामसभा झाली किंवा मासिक सभा झाली तर ज्या त्या वेळी त्यांनी प्रोसिडिंग तिथल्या तिथं लिहिलं पाहिजे, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की प्रोसिडिंग लिहिलं जात नाही, वर्षानुवर्ष ते तसंच पडलेलं असतं। ज्यावेळेस त्यांचं ऑडिट असतं किंवा ज्यावेळेस त्यांची दप्तर तपासणी असते त्यावेळेस एका दिवसामध्ये ते पूर्ण करत असतात। तर मित्रांनो, नियमानुसार त्यांना जे प्रोसिडिंग आहे, ग्रामसभा किंवा मासिक सभा प्रोसिडिंग आहे ते वेळच्या वेळेत त्याच दिवशी पूर्ण करणं बंधनकारक असतं। आता हा झाला ग्रामसेवकाच्या कामाचा भाग। आता मित्रांनो,
तुम्ही म्हणाल ग्रामसेवक काम करतो किती? आता त्याला पगार एवढा असतो, पण काम करतो मात्र काडी मात्र काहीच नाही. ही जी कामे ठरवून शासनाने दिलेली आहेत, बरेचसे ग्रामसेवक हे टाळाटाळ करत असतात. ग्रामपंचायतीमध्ये न येणे, वेळेवर न येणे किंवा ग्रामपंचायतीची कामे वेळेवर न करणे, अशा पद्धतीचे मित्रांनो जे ग्रामसेवक काम करत असतात त्यांची तक्रार कशी करायची? तर मित्रांनो हे जे ग्रामसेवक असतात तर ग्रामसेवक कामाला टाळाटाळ करत असतात. आता ग्रामसेवक कामाला टाळाटाळ करत असतील किंवा ग्रामसेवक कामाला वेळेवर गैरहजर राहत असतील किंवा वेळेवर हजर राहत नसतील, तर मित्रांनो अशा वेळेस त्यांची तक्रार कशी करायची? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामसेवकाची तक्रार कशी करायची. तर मित्रांनो याच्या अगोदर ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती ग्रामसेवकाची तक्रार कशी करायची याचा व्हिडिओ बनवलेला आहे, डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे, ती लिंकवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे. त्या अगोदर तुम्हाला याची प्रोसेस कशी असते ती थोडक्यात सांगतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला ग्रामसेवकाचे फोटो काढायचे आहेत. जे ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये नसताना, ग्रामपंचायतीत ग्रामसेवक नसताना किंवा इतर कोणत्याही गोष्टीची तुम्हाला तक्रार करायची असेल तर त्या गोष्टीचे फोटो काढायचे, पुरावे अगोदर आपण गोळा करायचे. आता हे पुरावे गोळा केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज करायचा आहे, पंचायत समितीला एक अर्ज करायचा आहे. पंचायत समितीला अर्ज करायचा काय? तर मित्रांनो ग्रामसेवक वेळेवर अनुपस्थित असतो किंवा उपस्थित नसतो किंवा बऱ्याच पद्धतीच्या अडचणी गावामध्ये समस्या निर्माण होत असतात ग्रामसेवक नसल्यामुळे, तर अशा पद्धतीचा अर्ज तयार करायचा आहे आणि अर्ज पंचायत समितीला नेऊन द्यायचा आहे. आता पंचायत समितीमध्ये तुम्ही अर्ज दिल्यानंतर तिथून BDO जे असतात तर ते कारवाई करत असतात. तर मित्रांनो या ग्रामसेवकाची जी तक्रार करायची पद्धत आहे म्हणजे डिटेल्ड अर्जासहित जी पद्धत आहे ती मी तुम्हाला आपण दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे, ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती लागेल की ग्रामसेवकाची तक्रार कशी करायची. तर मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतात. चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.